मित्रांनो, हा फोटो बघा. हे माझं स्वप्न होतं आणि आता हा फोटो बघा, जे की मी मिळवलं आहे. मित्रांनो, हे दोन्ही फोटो मी जेव्हा बघतो ना, तेव्हा मला खूप भारी वाटतं, की काहीतरी मिळवल्याचा आनंद आहे, काहीतरी केल्याचा असं खूप प्राऊड फीलिंग होतं. मला आत्ता निघायचं आहे, अर्धा तास अजून बाकी आहे. पण खूप जणांची कमेंट होते, की दादा मला तुमची स्टोरी ऐकायचं आहे. तुम्ही कसा असिस्टंट लोको पायलट झाला, याबद्दल नक्की सांगा. त्यामुळे म्हटलं, की आत्ता हा व्हिडिओ शूट करूया. म्हटलं जातं की मराठी माणूस रेल्वेमध्ये नाही आहे, खूप कमी आहे. तर मला ते चुकीचं प्रूव्ह करायचं आहे. येणाऱ्या पिढ्या रेल्वेकडे वळवायच्या आहेत आणि असा एक म्हणजे असा काळ येईल की रेल्वेमध्ये फक्त मराठी माणसाचा डॉमिनन्स असेल. त्यासाठी मी प्रयत्न करतो. ज्या गोष्टी मला माहिती आहेत त्या तुम्हाला सांगण्याचा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. मी वळूया आपल्या स्टोरीकडे. मित्रांनो, माझं पूर्ण नाव प्रथमेश चंद्रकांत कुंभार. मी मूळचा राजाचे कुर्ले, तालुका खटाव, जिल्हा साताराचा आहे. पण वडिलांना आणि आईवडिलांना कामानिमित्त पुण्यात यावं लागलं, म्हणजे पुणे जिल्ह्यात यावं लागलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल अष्टविनायकातला एक गणपती म्हणजे महागणपती रांजणगाव. आम्ही तिकडे स्थायिक झालो. माझं 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण तिथेच जिल्हा परिषद शाळा रांजणगाव गणपती इथेच झालं. त्यानंतर 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण तिथे मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती इथे झालं. मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगतो, एक कायम लक्षात घ्या. राजेंद्र भारूड सरांचा IAS ऑफिसर आहे, त्यांचं एक सुंदर कोट आहे की ते म्हणतात की परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही आणि घडवतही नाही, माणूस स्वतः डिसाईड करतो. त्यामुळे परिस्थितीचा वाव आणू नका की तुम्ही कसे आहात, त्याचं कारण देऊ नका. कारण मी जो आहे, मी पण मध्यम वर्गच होतं, की असं काही नाही आहे. पण ना, माझ्या आयुष्यात, आमच्या सर्वांच्या आयुष्यात एक खूप आनंदाचा क्षण आला. म्हणजे मी 6वी-7वीला असेल, लगभग 2014-15चीच असेल काळ. माझ्या आईचं रेल्वेमध्ये सिलेक्शन झालं. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही तुमच्या घरातली एक स्त्री शिकते किंवा ती शिकलेली असेल, तेव्हा अख्खे पुढच्या पिढ्या आहेत ती सुधरवत जाते. त्याचाच अनुभव म्हणजे मला आला. मी ते अनुभवतो आहे. त्यानंतर मग आम्ही, आणि काय व्हायचं ना, मी 7वी-8वीला मग मी 2-3 वर्ष 10वीपर्यंत मग मी डेली अपडाऊन करायची. पुण्याला यायची, पुणे स्टेशनला यायची आणि परत रांजणगावला यायची. मग कारण पुणे, तुम्हाला माहिती असेल, पुणे ते रांजणगाव हे लगभग 50 ते 55 किलोमीटरचं अंतर आहे. ते डेली अपडाऊन करावं लागायचं तिला. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की 10वीनंतर आम्ही पुण्यामध्ये स्थायिक झालो. हा जो निर्णय होता तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात टर्निंग पॉईंट होता. मग आई रेल्वेमध्ये असल्यामुळे मला रेल्वेची ओढ लागलेली की रेल्वेमध्ये जायचं आहे, त्यासाठी म्हणजे रेल्वे बघायची, असं एक क्युरियोसिटी होती. आणि मम्मीचं पण मला मार्गदर्शन खूप होतं. त्यामुळे तिने असं निर्णय, त्यावेळेस मला काही समजत नव्हतं, पण तिने सांगितलं की 10वीनंतर ITI करून घे. ITIला ॲडमिशन घेतलं, जेणेकरून मला रेल्वेचे फॉर्म भरता येतील. मग पुढे काही हो, तुमच्याकडे एक टेक्निकल क्वालिफिकेशन राहील तुझ्याकडे. त्यामुळे तिने मला सांगितलं. त्यामुळे मी ITIला ॲडमिशन घेतलं. ITI कंप्लीट झाला. ITI मी इथेच पुण्यामध्ये शाहू कॉलेजला केला, पर्वतीला. आणि असं नाही आहे, मला 10वीला खूप चांगले मार्क होते. 10वीला 84% होते. तरीसुद्धा मी ITIला ॲडमिशन घेतलं, जेणेकरून मला जो रेल्वेमध्ये येण्याचा जे काय म्हणतात तो रस्ता आहे तो क्लिअर झालेला. आणि तुम्हाला एक सांगतो, त्याच्यानंतर मग मी 11वी-12वी केली. आणि काय होतं ना, गावाकडून आलेलो, शहरात आलेलो, खूप न्यूनगंड होता. म्हणजे आजूबाजूचं राहणीमान होतं ते खूप जास्त, त्याच्याशी मॅच करणं खूप थोडंसं अवघड जात होतं. त्याच्यामुळे 11वी-12वी मी कॉलेज करताना आहे ना, कॉलेजमध्ये मन लागत नव्हतं. म्हणजे नाही का, कसं तरी ते कंप्लीट केलं. ॲकॅडमिक माझं परत ते वीक झालेलं, खूप ॲव्हरेज झालेलो. फक्त जस्ट मला 12वीला 62% पडले, कारण माझं लक्षच लागत नव्हतं. पण हे फिक्स होतं की रेल्वेतच करायचं. त्याच्यानंतर 12वीचे पेपर झाले. 12वीच्या पेपरनंतर लॉकडाऊन आलं. मग लॉकडाऊनमध्ये काय करायचं, काय हे सगळ्या गोष्टी, मग मी रेल्वेबद्दल माहिती घेत गेलो. मग एक पक्कं झालं की नाही, आता रेल्वेच करायचे. कारण आईनंतर मुलगासुद्धा रेल्वेत यावं. आणि माझ्याकडे एक फोटो आहे, तो मी तुम्हाला इथे टाकेल, की हा मला स्टेटसला टाकायचा होता की म्हणजे माझ्या 2 पिढ्या हे रेल्वेला सर्व करतात आहे, असं खाली मला स्टेटस टाकायचा होता. सो ते माझं होतं की नाही का, आपल्याला करायचं आहे. मग त्याच्यानंतर मग मी लॉकडाऊन जेव्हा चालू होतं, मग मी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन बाहेरून टाकलं. कारण मग म्हटलं की आता रेल्वेमध्ये अप्रेंटिस करूया. माझं सिलेक्शन हे इथे पण झालेलं 512 खडकीला, पण मी तिथे गेलो नव्हतो. मी रेल्वेचा फॉर्म भरला आणि मग माझं सिलेक्शन रेल्वे अप्रेंटिसला झालेलं. मग मी रेल्वे अप्रेंटिस केली. मध्ये 1 वर्षासाठी मी परळला होतो. तिथे परळ वर्कशॉपला मी अप्रेंटिस माझी कंप्लीट केली. त्यानंतर वापस आलो.
2022ला मी वापस आलो असेल पुण्यामध्ये. तो जो ते 2000 मी आलो लगभग मार्च एप्रिलमध्ये आलो असेल आणि ते वर्षाचे ते 7-8 महिने होते ना 2023पर्यंतचे, मी काहीच करत नव्हतो. म्हणजे माझं जे ध्येय होतं ते पूर्ण म्हणजे हे झालेलं की यार म्हणजे मी जस्ट टाईमपास करायचो की नाही असं, म्हणजे माझा मोठो हे पुसट झालेला, मला काय करायचं हे विसरून गेलेलो मी. पण ना माझ्या आयुष्यात अशी एक अजून एक घटना घडली की 2023च्या म्हणजे 2022च्या एंडिंगला नोव्हेंबरमध्ये मी दिल्लीला गेलेलो काही कारणास्तव. तेव्हा तिथे माझा भाऊ UPSCची तयारी करतो. सो आत्ता त्याचं सिलेक्शन झालं, तो IRS म्हणून ते ह्याच वर्षी त्याचं सिलेक्शन झालं. तर मी त्याच्या रूममध्ये गेलेलो ना, तर त्याच्या रूमचं ते वातावरण बघून, दिल्लीमधलं वातावरण बघून की अरे एवढी तयारी करतात ते लोक, एवढे अभ्यास करतात ते, साला आपण कुठेच काय नाही होत, आपण टाईमपास करतोय. मग असं झालं की यार नाही का आपण अभ्यास केला पाहिजे. आतून ती इच्छाशक्ती आली की नाही आता बाद झालं, जेवढा टाईमपास झाला तेवढा बाद झाला, आपण अभ्यासाला लागूया. तर मग वापस आलो. 2023पासून मी अभ्यासाला चालू केलं. घरीच साईड बाय साईड अभ्यास करत होतो. पण रेल्वेच्या जागा येत नव्हत्या. फक्त हवा तयार होत होती की आता येतील आता येतील. असे त्याच्यात 6 महिने निघून गेले. अभ्यास माझा होत होता, पण त्याच्यात 6 महिने झाले आणि माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. मग असं झालं की यार आता तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे, मग तुम्ही घरी बसून काय केलं पाहिजे, म्हणजे घरी बसून बसायचं कशाला, कारण जागा येत नव्हत्या. असं झालं. मग परत तो फेज येतो, डिमोटिवेट झालं. मग मी माझा एखादा जॉब जॉईन केला. मी तुम्हाला इथे दिसत असेल, मी एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होतो. घरच्यांचा खूप विरोध होता रेस्टॉरंटमध्ये काम करायला, पण माझं असं होतं की यार मग आता तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे तरी तुम्ही घरीच बसला आहे. कारण माझे मित्र होते ते सगळे जॉब करत होते, माझ्या पाठच्या पुढे जात होते. मग असं होतं की मी तिथंच आहे, त्यामुळे खूप हे झालेलं. मग मी निर्णय घेतला की नाही आपण काम केलं पाहिजे. मग मी एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होतो. मी 4 महिने काम केलं आणि हे मी आत्ता फर्स्ट टाईम सांगतो, माझ्या खूप मित्रांना हे माहिती पण नसेल की मी जॉब करत होतो. नंतर मी ते जॉब केला आणि जेव्हा 2023च्या एंडिंगला म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये मला असं झालं की आता जागा येणार आहेत आणि खरंच जागा येणार होत्या, कारण इलेक्शन होतं 2024 पिरियड 2024चं, त्यामुळे जागा येणार होत्या फिक्स झालेलं. मग मला आज पण आठवतं आहे, मी 2 जानेवारी 2024ला मी रेजिग्नेशन दिलं, मी काम सोडलं आणि 2 जानेवारीला संध्याकाळीच लायब्ररीमध्ये ॲडमिशन घेतलं. तोपर्यंत मला लायब्ररी काय आहे हे माहिती पण नव्हतं. मी घरीच अभ्यास करायचो. जेव्हा मी लायब्ररीचं वातावरण बघितलं तेव्हा समजलं की नाही आपल्याला यांना कॉम्पीट करायचं आहे, मुलं एवढे अभ्यास करतात आहे. मग मी तेव्हापासून सुरुवात केली. 2024ला जानेवारीमध्ये माझ्या जागा आल्या. लगभग जानेवारी फेब्रुवारीमध्ये माझ्या जागा आल्या, नोटिफिकेशन आले, फॉर्म फिलिंग झाले. तेव्हापासून माझा जो अभ्यास होता तो प्रामाणिक होता. म्हणजे दिवसभर लायब्ररीत असायचो, दिवसभर अभ्यास करायचो आणि संध्याकाळी घरी यायचो. म्हणजे घरच्यांशी माझा कनेक्ट तुटलेला, फक्त झोपायला साईड मी घरी यायचो. ते झालं 2024. पण पेपर आज होईल उद्या होईल असं म्हणता आहे ना वर्ष गेलं, कारण स्टेटचं इलेक्शन आलं, सेंटरचं इलेक्शन आलं, त्याच्यानंतर स्टेटचं सुद्धा आलं. त्यामुळे पेपर जो नोव्हेंबरमध्ये पेपर झाला. आणि मित्रांनो हा गॅप मोठा होता, त्यामध्ये मला अभ्यास करायला पण चांगला म्हणजे टाईम मिळाला. आणि त्याच्यामध्ये एक होतं की खूप लो फील व्हायचं, कारण बोलायला कोण नसायचं. कारण आमच्या एरियामध्ये ना 4 लायब्ररी आहेत. तर त्या 4ही लायब्ररीमध्ये फक्त आम्ही 2घंच जण होतो की जे रेल्वेचा अभ्यास करायचो, बाकी कोणीच नव्हतं. म्हणजे मी आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी म्हटलं की माझा मित्र होता अक्षय सर, सो आम्ही 2घेच करायचो. आणि मग काय होतं ना, बोलायला पण कोणी नसायचं, आम्ही 2घंच असायचो. त्याच्यानंतर मग माझे जे दुसरे मित्र होते, म्हणजे जे अभ्यास करत नव्हते पण माझे मित्र होते, कनेक्ट होतो त्यांच्याशी, सो त्यांना कॉल करायचो. तर मी तेच म्हटलं की माझ्या आयुष्यात हे सगळे मित्र, माझे आईवडील नसते ना तर मी इथपर्यंत आलो नसतो. का तर कारण हा जो माझ्यासाठी खूप वाईट फेज होता, कारण खूप डिमोटिवेट व्हायचं, कारण पेपर होत नव्हते नाही का. मग काय होईल कसं होईल याच्या विचारात अडकलेलो. तर त्यावेळेस मी कायम संध्याकाळी ना माझे मित्र, मी त्यांना दररोज एकाला फोन करायचो, त्यांच्याशी 15-20 मिनटं बोलायचो. मला खूप कित्येकदा तर मी फोनवर रडायचो की यार कसं होईल अर्जुन, कसं होईल राहुल, माझं काय होईल नाही का. पण सगळं झालं. आणि मला आठवतं की नोव्हेंबरमध्ये आमची प्री झाली. मग प्री क्वालिफाय केली, प्रीचा स्कोअर आला. प्रीमध्ये पण हेच होतं की आपल्याला थोडं मला जेवढे एक्सपेक्ट होते की जे मार्क येतील तेवढे आले नाही आहेत, पण क्वालिफाय झालेलो. मग त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये हे झालं, मार्चमध्ये CBT 2, त्याच्यानंतर एप्रिल, मग पुढे सिलेक्शन झालं. पण मित्रांनो
ही माझी स्टोरी होती की असं काही नाही आहे की मला पण सगळ्या गोष्टी आयत्या मिळत गेल्या, पण माझ्यावर माझ्या आईवडिलांचा, माझ्या मित्रांचा, सगळ्यांचा आशीर्वाद आहे, देवाचा आशीर्वाद आहे की मला सगळ्या गोष्टी, मी जिथे प्रयत्न करत गेलो त्या गोष्टी मला मिळाल्या आणि सुदैवाने ते चांगल्या वेळेत मिळाल्या. कारण मी 23व्या वर्षी सिलेक्शन झालं माझं. मला खूप जणं विचारतात, तू 23व्या वर्षी कसं काय रेल्वेमध्ये? कारण आमच्या बॅचमधलं ना ॲव्हरेज वर्ष आहे 27 ते 28 आहे. त्यामुळे मला असं खूप जणं म्हणतात की तू खूप कमी वयात लागला. मित्रांनो, कारण मी एकटा नव्हतो, माझ्या मागे काम करणारे खूप होते, माझे घरचे होते, माझे मित्र होते. त्यामुळे ना मला ते मिळत गेलं. मला ही स्टोरी एवढ्यासाठी सांगायची आहे की मित्रांनो, तुम्ही तुमचं जे ध्येय आहे ना, तुम्ही ते ठरवा आणि त्याच्यासाठी तुम्ही काम करा. तुम्हाला ते नक्की ध्येय मिळेल, तुम्ही नक्की सिलेक्शन व्हाल. फक्त एक माझंसुद्धा एक ध्येय आहे की मला मराठी मुलांना रेल्वेत आणायचं आहे. त्यासाठी मला जेवढे कष्ट घेता येतील तेवढे मी कष्ट घेतो आहे. एवढंच सांगेल की अभ्यास करा, तुमचेसुद्धा स्वप्न पूर्ण होतील. थँक्यू सो मच.